सुट्टीत मला माझ्या आवडीचं काम मिळायचं. 2 म्हशी होत्या, त्या चारायला रानात घेऊन जायचो. गावाच्या दक्षिणेला नदीपलीकडे मोठा डोंगर होता, त्या डोंगराला म्हशी घेऊन जायचो. म्हशीमागं उभं राहावं लागत नव्हतं. एकदा म्हशी रानात पोचल्या की 4-5 वाजता घेऊन येणं हा उद्योग. मग मी वाचत तरी बसायचो, नाहीतर निसर्गाचं विलोभनीय दृश्य मनात साठवत राहायचो. खळखळणारी कमंडलू नदी, उड्या घेत वाहणारे झरे, वाऱ्यावर डोलणारी शेतातली पिकं, मऊ मखमली हिरवेगार डोंगर, गाणारे पक्षी, भल्लरी म्हणणारे शेतकरी, अगणित रंगांची, आकाराची, गंधांची रानफुलं यांच्याशी मी बोलत राहायचो. मनाची गाणी म्हणायचो, संवाद बोलायचो, हसायचो आणि कधीकधी रडायचो सुद्धा. माझे सहकारी गुराखी मला वेड्यात काढायचे, हसायचे. त्यांच्यापासून दूर राहून माझ्या मनातल्या कलाकाराला निसर्गाच्या सहवासात तासनतास राहणं आवडायचं. निसर्गाशी मैत्री याच काळात झाली. एकदा मी असाच बडबडत होतो. काय बडबडत होतो माझं मलाच माहिती नव्हतं आणि अचानक लक्ष समोर गेलं तर समोर म बेलोशे गुरुजी होते. तेही डोंगरात असलेले आपल्या शेताकडे आलेले होते. आता माझी खैर नव्हती. आता त्यांनी पट्टा काढला आणि वेडा म्हणून शिक्का मारला तर. पण ते बोलले नाहीत. मीही सटकलो. त्याच काळात मी महात्मा फुले विद्यालयाच्या पुढच्या वर्षाच्या गॅदरिंगसाठी मनातल्या मनात संवाद तयार केला. एकट्याचा संवाद. आता माझा बाजीराव गोळेवर विश्वास नव्हता की माधव रांजणे मुकुट बिरामण्यावर विश्वास नव्हता. मी एकटा नाटक करणार होतो. मी तो संवाद बडबडत असे. घरात कोणी नाही असं पाहून भिंतीवर शेणामातीत बसवलेल्या काचेत पाहत असे. डोळे, चेहरा यांचा अभिनय निरखित असे. स्वतःचा दिग्दर्शक झालो होतो. त्या एका संवादाची मी किमान 6 महिने तालीम करत होतो. गॅदरिंग आलं, शाळेने नाटक बसवलं. गतवर्षासारखं याही वेळी मला नाटकात घेतलं नाही. धोतर लुगडं स्टेजवर टाकून येणाऱ्या नटवर्याला नाटकात घेणार कोण? गॅदरिंगच्या अगोदर मी थेट प्राचार्य चौगुले सरांना भेटलो. मला बघताच गेल्या वर्षीच्या नाटकाच्या आठवणींनी त्यांना हसू फुटलं. सर, गतवर्षी माझ्या बायकोनी म्हणजे बाजीराव गोळ्यांनी दगा दिला. यावर्षी मी एकटा नाटक करणार आहे, मला संधी द्या. माझा हट्ट, माझा आत्मविश्वास पाहून त्यांनी अनुमती दिली. मी स्टेजवर प्रवेश केला. मनोमन श्री नटेश्वराला वंदन केलं. समोरच्या स्पॉट्सचा चेहऱ्यावर प्रकाश घेतला. तो कोर्टातला सीन होता. जज साहेब गुन्हेगाराला विचारतात, तू खून केला आहेस? आणि मग मी सादर करणारा खुनी बोलायला लागतो कि हाँ जज साहब, ये खून मैंने किया है. आदमी खून क्यों करता है, इस सवाल का जवाब आपके कानून की किताबों में है? जी नहीं साहब. जज साहब, कौन ऐसी माँ है जो भगवान के पास ये आराधना करती है कि मेरा बच्चा खूनी बने, आवारा बने, डाकिया बने? नहीं साहब, इस दुनिया में कोई भी माँ ऐसी नहीं है. जज साहब, कौन ऐसा बाप है जो अपने बच्चे को ऐसी स्कूल में डालता है जहाँ खून करने की, आवारा बनने की, डाका डालने की शिक्षा मिलती है? नहीं साहब, इस दुनिया में कोई भी बाप ऐसा नहीं है. तो कौन बनाता है ये खूनी, आवारा, डाकू? ये दुनिया, ये अदालत. जज साहब, किसको अच्छी ज़िंदगी नहीं चाहिए? मुझे भी अच्छी ज़िंदगी चाहिए, लेकिन मेरी ज़िंदगी मेरे गांव वालों ने, समाज ने छीन ली. मेरा जन्म होने के पहले मेरे पिताजी चल बसे थे, माँ और माँ. मी बोलत होतो, एका खुनी माणसाची आत्मकहाणी प्रकट करत होतो. अभिनय होता, संवादात ताकद होती, शब्दफेक जबरदस्त होती. 20 मिनटं मी खुनी माणसाची कैफियत मांडत होतो. पराकोटीचा अभिनय सादर होत होता. टाळ्या आणि टाळ्या, कितीतरी वेळ टाळ्या वाजत होत्या. रंगमंचावरून मी पडद्यामागे आलो. जगताप सरांनी मला पहिली मिठी मारली. दीक्षितबाईंचे डोळे आशीर्वाद देत होते. प्राचार्य चौगुले सरांनी पाठ थोपटली. मी विद्यालयाचा हिरो ठरलो. शेजारी शाळा नंबर 1 आणि महात्मा फुले विद्यालय. माझ्या अभिनयाचं कौतुक बेलोशी गुरुजींपर्यंत पोहोचण्यास वेळ लागला नाही. ते 4-8 दिवसांनी एवढंच म्हणाले, जगन, गॅदरिंग जिंकलंस, आता अभ्यासाकडे लक्ष दे. पोट भरायला नाटक उपयोगी पडणार नाही.
बेलोशी गुरुजी थोडकंच बोलत पण जिव्हारी लागणारं. पुढे प्रत्येक वर्षी गॅदरिंगसाठी मी लिहिलेल्या एकांकिकेचे प्रयोग होत राहिले. मी 11वी पास झालो. इतर मुलं कॉलेजला जाणार होती. मला शिक्षणाची संधी नव्हती. गाव सोडून मी मुंबई गाठली होती. पुढे भिवंडीत कामाला लागलो होतो. 11वी पास झाल्याचा रिझल्ट स्वतः बेलोशे गुरुजींनी आणला. माझे मार्क बघून त्यांना आनंद झाला. कॉलेज नाही तर किमान D.Ed होऊन शिक्षक व्हावं ही त्यांची अपेक्षा. मार्क चांगले असल्याने स्टायपेंडही मिळणार होता. माझं शिक्षण पूर्ण होऊ शकणार होतं. त्यांनी माझ्या गैरहजेरीत फॉर्म भरला, पाठवला. दादा भिवंडीला आले, मला घरी घेऊन गेले. बेलोशे गुरुजी स्वतः माझ्याबरोबर सातारला आले. सातारा स्टँड ते क्रांती स्मृती अध्यापक विद्यालय हे अंतर माझ्या पेटीसह चालत घेऊन गेलो. मला D.Edला ॲडमिशन मिळाले. बेलोशी गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबियांचा फार मोठा आधार आमच्या कुटुंबाला होता. शेतातली पेरणी खोळंबली. बाबूराव औतकाठी घेऊन हजर. कोणाच्या शेतात म्हैस गेली, भांडायला शेतमालक उठला, आधाराला महादेव पाटील. घरात ज्वारी तांदूळ संपलं, मदतीला किसाय आत्या. माझ्या रक्तात महादेव पाटील बेलोशे यांच्या घरचं चटणी मीठ आहे हे मी कधीही नाकारू शकत नाही. घर बांधायला काढलं. घर बांधायला जागा नाही. बेलोशी गुरुजींनी जागा दिली ती दिली, वर घर बांधायला शारीरिक बळ घरच्या लोकांनी दिलं. बेलोशी गुरुजींचं वैशिष्ट्य, त्यांनी कधी मला व्याख्यान नाही दिलं, पण एखादाच शब्द बोलायचे जो अगदी खोलवर जाऊन बसायचा. कधी जखम करायचा, कधी सलायचा, तर कधी अंकुरायचा, फुलायचा, उमलायचा. क्रांती स्मृती अध्यापक विद्यालयात मला प्रवेश मिळाला. एकदा बेलोशी गुरुजी सातारला कॉलेजवर आले. प्राचार्यांशी बोलले, माझी प्रगती जाणून घेतली, पण तिथे माझ्याशी एक शब्द बोलले नाहीत किंवा मला भेटलेही नाहीत. काटवलीत मी आल्यावर एकच वाक्य बोलले, अभिमान वाटला तुझा. प्राचार्य पोद्दारांनी तुला मुलगा मानलाय. काटवली गाव लहान, माणसं खूप मोठी, डोंगरा एवढी. गावाच्या भल्या बोऱ्यात एका बापाच्या पोरासारखी वागणारी. वाडीचा हरणाना, फटकळ माणूस, पण कोणाला काटा लागला तर टचकन पाणी डोळ्यात. दत्तू एटू, काय कसं काय चाललंय, पोट भरून बोलणं. भटीवरचे महादेव पाटील, गावचा पोलीस पाटील, पण कधी पाटीलकीचा आव नाही, भाव नाही. कृष्णप्पा, नांगरीवर झोपणारा माणूस. शेत बैल या पलीकडे त्यांना काही सुचलं नाही. मारुती राजपुरे, संकटात सतत पुढे. श्रीपती पाटील, राजा माणूस, पोटात आभाळा एवढी माया. गणपादादा, नाटकाचा छंदी. शंकरमामा, वाघासारखा कामाला, बोलायला राघूसारखा, वावगं कधी खापायचं नाही. शंकर गुरवाला गावाच्या उठाठेवी. गावातलं सार्वजनिक काम म्हणजे घरचंच काम असं समजून राबणारा. मारत्या आप्पा, अर्ध्या काटवलीच्या शिवाराचा धनी, पण कधी अरे नाही तुरे नाही. भिकूबाळा, सरळ माणूस. लक्ष्मण गोळे, मुंबईकर. एक मुलगी, तिचं नाव लीला. बिचाऱ्याची पत्नी अर्ध्या संसारातून गेली, त्यामुळे त्यांच्यावर आकाश कोसळल्यानं ते मेणाहून मऊ. दगडू शिंदे, माझे चुलते. डॉलकेटमध्ये माळी, पण राहणी ब्राह्मणासारखी. धोतर, शर्ट, कोट, डोक्याला काळी टोपी. अण्णा सुताराच्या वाक्षाला धार, पण शब्द गोळात लडबडलेले. वीराप्पा, तोंडानं फटकळ पण मनानं निर्मळ. धोंडूबुवा, कोंडूबुवा, ज्ञानूबुवा ही माळकरी मंडळी. B.G. पाटील, दिसण्या वागण्यात उजवा माणूस, राजकारण समाजकारणात गावात आघाडीवर. रामू खरात, परिस्थितीने फाटका पण काळजानी मोठा माणूस, हाक मारली की हजर. शंकर जाधव, राहणीमानात उजवा माणूस. रोटावरचे विठू तात्या, गावठी औषधं देण्यात मशहूर. अशी ही सगळी वैभव संपन्न, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असणारी, वैशिष्ट्ये असणारी गडी माणसं. या सगळ्यांचा माझ्या जडणघडणीत निश्चितच वाटा आहे. भटीवरच्या कासायाला एखादी पैलटकरीण अडली तर हाक मारावी लागत नसे. वाडीची विठू आत्या, तिला 2 मुलगे. कपाळीचं कुंकू केव्हाच हरवलेलं, पण चेहऱ्यावर राग नाही, खिन्नता नाही. मधल्या आळीतली पारूबाई, खंडीभर पोरांची आई, पण शरीरकाठी उत्तम. 2 गड्यांचं काम एकटी करी. किसाई, ताराई, भागाई, किती नावं. प्रत्येकीच्या नावात आई, त्यामुळे काळजात आईची माया. आणि अशा अनेक आयांचं हक्काचं माहेर
माझं महादेव पाटलांचं घर. मी डी.एड झालो. नोकरी नाही म्हणून पुन्हा मुंबईला गेलो. वर्षभराने आलो. खंडाळा तालुक्यात नोकरी मिळाली. खंडाळा तालुका ऑफिसमध्ये हजर व्हायला गेलो. बरोबर बेलोशी गुरुजी होते. बेलोशी गुरुजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस होते. जिल्ह्यात त्यांना नाव होतं. त्यांच्या वशिल्यानं नोकरीचं गाव चांगलं मिळावं ही अपेक्षा. बेलोशी गुरुजींनी डी.एड काळात मला मिळालेली अनेक प्रशस्तीपत्रकं गटशिक्षणाधिकारी B.A. बल्लाळांना दाखवली. हुशार आहे, कलाकार आहे, डी.एडला जिल्ह्यात पहिला आला आहे, मोठी शाळा द्या, लोणंद, अहिरे, खंडाळा द्या, त्याला संधी मिळेल. बल्लाळ साहेबांनी कसला विचार केला कोण जाणे. मला गाव दिलं घटदरे. बेलोशी गुरुजी मी निघालो. माझी कपड्यांची बॅग बेलोशी गुरुजींच्या डोक्यावर होती. इतर सामान मी घेतलं. सप्टेंबर महिना होता. ऊन रखरखत होतं तरीही. खंडाळा सोडला. धावडवाडीच्या माळाला लागलो. शेतात कुठे पीक नाही, डोंगराला गवत नाही, झाडाला पान नाही. 1972चा दुष्काळ. आम्ही चाललो होतो. पायाला गोळे आले होते. धावडवाडीच्या अलीकडच्या टेकाडावर आम्ही थांबलो. शेजारीच मेल्या गुरांची हाडं पडली होती. बेलोशी गुरुजींच्या डोळ्यात पाणी. काय झालं गुरुजी? तुझं फार वाईट झालं. चांगलं गाव मिळावं म्हणून मी तुझी सर्टिफिकेट बल्लाळ साहेबांना दाखवायला गेलो. त्यांनी घाटदरच दाखवलं. असू दे ना, मग त्यात काय एवढं? सगळ्यात डांबरट गाव रे. इथे शिक्षक टिकत नाही. यापूर्वीचा शिक्षक तर म्हणे इथनं पळून गेला. गुरुजी नका काळजी करू. अरे त्यात तुझी राहणी अशी, वागणं हिरोसारखं. गुरुजी तुम्ही डोळे पुसा. मी तुम्हाला वचन देतो, या गावात मी चांगलं वागीन. तुम्हाला अभिमान वाटेल असं मी या गावात काम करीन. बेलोशी गुरुजींनी डोळे पुसले. चालू लागलो. कच्चा रस्ता, वाहनाची सोय नाही. धावडवाडी मागे पडली. घाटदऱ्याच्या माळावर आलो. अक्षरशः माळ. माणूस नाही, पक्ष्यांचा आवाज नाही. शिवारात माणूस नाही, जनावरं नाहीत. ढेकळं पांघरलेली शेतं आणि दगडगोटे. पोटात मळमळायला लागलं. मुख्य रस्त्यापासून दूर डोंगराच्या पायथ्याला गाव. शेजारी घाट. गावात आलो. अडकोळी कुत्री गुरगुरली. छातीशी पाय घेऊन पडून राहिली. भुंकण्याचंही त्राण त्यांच्यात नव्हतं. गावाला लागून टेकडी. त्या छोट्या टेकडीवर एक वर्ग खोली. पायजमा, शर्ट, टोपीतले एक गुरुजी. बेलोशी गुरुजींच्या परिचयाचे. त्यांनी नमस्कार केला. हे खुडे गुरुजी, नारायण श्रीपती खुडे. माझ्या परिचयाचे. त्यांच्या शब्दात राहायचं. असं मला बजावून ते खुडे गुरुजींना म्हणाले, खुडे गुरुजी बारका भाऊ समजा. चुकेल तिथे कान धरा. तुम्हाला तो अधिकार. लक्ष ठेवा. खुडे गुरुजींनी होकार दिला. मला हजर करून घेतलं. खुडे गुरुजी मी आता याला घेऊन अहिऱ्याला जातोय. उद्यापासून नियमित येईल. अरे हजर नाही झाला तोच घेऊन निघाला. राहायची व्यवस्था करतो. तुम्ही कुठे राहता? अहिऱ्यात. मग याची ही अहिऱ्यात राहण्याची व्यवस्था करतो. त्याची व्यवस्था झाली की मी जायला मोकळा. खुडे गुरुजींनी अनुमती दिली. आम्ही पुन्हा पायपीट चालू केली. सोबत माझी वळकटी, बॅग. अहिऱ्यात आलो. तिथे चौधरी गुरुजी होते. ते बेलोशी गुरुजींच्या अधिक परिचयाचे. चौधरी गुरुजी हा जगन्नाथ, माझ्या मामाचा मुलगा. हुशार आहे. घाटदऱ्याला नेमणूक झाली. हजर होऊन आलो आहे. पण घाटदऱ्यात मुक्कामाला ठेवणं शक्य नाही. कानावर अनेक गोष्टी आल्या आहेत. हा हिरो, बट्ट्याबोळ नको. इथेच कुठेतरी खोली बघावी. मला घर नाही का बेलोशी गुरुजी? हां, अरे तुमचा मेवना म्हणजे मला काय परका आहे का तो? राहील माझ्याकडं, काळजी करू नका. बेलोशी गुरुजींनी सुटकेचा निश्वास सोडला. मला चौधरी गुरुजींकडे सोडून ते निघून गेले. चौधरी गुरुजी अहिऱ्याच्या शाळेत होते. अहिऱ्यातच राहिला होते. पैलवानगडी. बुटकेलेसे पण हाडापेरानं चांगले भरलेले. पायजमा, नेहरू शर्ट, डोक्याला टोपी. रात्री जेवणं झाली. दोघं बोलत बसलो. त्यांचं तोंड चालू होतं. राहावं कसं, पोट भरावं कसं, वाकड्या वाटेला जाऊ नये, बायका पोरींपासनं सांभाळून राहावं, राजकारणात पडू नये, नजर पायाजवळ हवी, शिक्षकाची नोकरी म्हणल्यावर सगळेच फौजदार असतात, डाग लावून घेऊ नको, तरुण आहेस, नजरा वाईट आहेत, माणसं पारखून घे, वगैरे वगैरे. त्या रात्री मला झोप लागलीच नाही. अनेक प्रश्न. घाटदरे नेमकं काय आहे? काय एवढा बागोल बुवा?
सकाळी शाळेत गेलो. खुडे गुरुजींनी श्रीबुवा साहेबांच्या मंदिरात टेबल खुर्ची फळा घेऊन जायला सांगितलं. श्रीबुवा साहेबांच्या साक्षीनं माझ्याकडे इयत्ता 4थी आणि 2री या दोन्ही वर्गांचं अध्यापन सुरू झालं. मधल्या सुट्टीत मी खुडे गुरुजींना म्हणालो, घाटदरे गावात मी का राहू नये? शिंदे गुरुजी, हजर झालाय ना तुम्ही, हळूहळू अनुभव येईल. 10:30ला यायचं, 5:30ला जायचं. आरं नाही कार नाही. मी इतकी वर्ष इथं नोकरी करतो. सरळ मार्ग. गावात लक्ष नाही. पोरं बरी, आपण बरं. गावात राहायचं नाही. सकाळी यायचं, संध्याकाळी जायचं. 5:30ला शाळा सुटली. खुडे गुरुजी सायकलवर टांग टाकून निघून गेले. मी निघालो पाय ओढत. मला अहेरियाला जाण्याची इच्छा नव्हती. मी अहेरियाला गेलोच नाही. म्हावशी नावाचं गाव. कालच माझ्याबरोबर आमच्या जावळी तालुक्यात भिवडीच्या विष्णू जांभळ्याची त्या गावात नेमणूक झाली होती. त्याच्याकडं जायचं ठरवलं. वेळ होता, पण म्हावशी गाव माहिती नव्हता. दिशा विचारून घेतली, त्या दिशेला निघालो. अडचण आली नाही. कुठेही पीक नव्हतं. सगळी शेतं मोकळी. विष्णू सखाराम जांभळ्यांनी मावशीतच खोली घेतली होती. त्याला म्हणालो, आपण दोघं इथं राहू, मी घाटदऱ्याला जाऊन येऊन करीन. त्याने आनंदाने होकार दिला. मी दुसऱ्या दिवशी तिथूनच घाटदऱ्याला शाळेत गेलो आलो. असे 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी असं शाळेला घाटदऱ्याकडे निघालो होतो. घाटदऱ्याच्या माळापर्यंत आलो. समोरून एक माणूस आला. हातात फरशी कुऱ्हाड होती. तो थेट माझ्या समोर येऊन उभा राहिला. माणूस राकट होता. ओठावर जाडजूड मिश्या होत्या. काय मास्तर वाटतं? अहो, मी आदबीनी बोललो. नीट राहायचा. वेडवाकडं पाऊल पडलं ना, कुऱ्हाडीने तोडून टाकेल. मी काहीच बोललो नाही. नाही, हिरो हेस म्हणून सांगतोय, नीटच वागायचं. मी न बोलता चालत राहिलो. परत फिरूनही बघितलं नाही. शाळेत गेल्यावर मी खुडे गुरुजींना म्हणालो, मला राहायला घर बघा. घर पाहायला कशाला पाहिजे? 90% घरं मोकळीच आहेत. अहो, मग मला राहायला घर बघा. तुला काय वेळ लागलं आहे का? माझा हेका बघून त्यांच्या अंगावर पाळच पडली. काही समजा, पण मी इथेच राहणार. बेलोशे गुरुजींना विचारलं का? नाही, पण त्यांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठीच मी इथे राहणार आहे. या गावाबद्दल माहिती घेतली का? तुम्ही दिलीत का? नाही. आणि आता नका सांगू. मी इथे राहणार आणि माहिती घेणार. अवघड आहे शिंदे गुरुजी, अवघड आहे. तुम्ही विषयाची परीक्षा घ्यायला निघाले. अहो, काकडे गुरुजी अजून बेपत्ता आहे. हे बघा, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. मोठे भाऊ आहात ना माझे. खुडे गुरुजींनी सावंतांच्या भल्या मोठ्या वाड्यात मला राहायला जागा दिली. मी दुसऱ्या दिवशी ऐऱ्यावरनं माझी वळकटी पेटी खुडे गुरुजींच्या सायकलवर बांधून घाटदऱ्याला राहायला आलो. 4च महिन्यांचा काळ लोटला. मी गावी आलो होतो. बेलोशे गुरुजींना भेटण्यासाठी मुद्दाम त्यांच्या घरी गेलो. मी काही सांगण्यापूर्वीच ते म्हणाले, ये रे ये जादूगारा ये. 4 महिन्यात घाटदरे गावात जादू केलीस. समजलं मला. अभिमान वाटला. असाच कार्यरत राहा. माझ्या अगोदर खंडाळा तालुक्यातल्या कुणा शिक्षकानं माझं काम त्यांच्या कानावर घातलं होतं. सातारला शिक्षक बँक, शिक्षक नेता म्हणून शिक्षकांच्या प्रश्नासाठी जिल्हा परिषदेत बेलोशे गुरुजींचा सतत वावर होता. कुणीतरी त्यांना माहिती दिली असणार. बरोबर 365 दिवसात घाटदऱ्यात माझी नोकरी झाली. माझी बदली मग जावळी तालुक्यात झाली. तालुक्यातून गाव देताना बेलोशे गुरुजी बरोबर होते. त्यांच्यामुळे माझ्या गावाशेजारचं रांजणी गाव मला मिळालं. आता भागात आला आहेस, पै पाहुण्याचं नाव कर. काम कसं करायचं ते तुझं तू ठरव. एवढा डोस मला पुरेसा. मी कामाला लागलो. 7वीचा वर्ग घेतला. त्यावेळी 7वीची परीक्षा केंद्रावर होती. शाळेची पत केंद्रावरील रिझल्टवरनं ठरायची. मी कामाला लागलो. जादा तास. शनिवारी दिवसभर शाळा, रविवारी जादा तास. पुढे परीक्षा जवळ आली तसे केंद्र वर्ग सुरू झाले. पाचगणीवरून बेलोशे गुरुजींची बदली बेलोशी शाळेत झाली होती. त्यांनीही 7वीचा वर्ग घेतला होता. बेलोशी केंद्र शाळा. तिथे 5वी ते 7वीसाठी प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक. आमच्या शाळेत वर्गवारी. सर्व विषय माझ्याकडे. बेलोशी केंद्र शाळा, त्यामुळे केंद्र वर्ग एकत्रित बेलोशीला होत. 7वीच्या वर्गाच्या रिझल्टला महत्त्व, त्यामुळे केंद्र वर्ग. आठवड्यातून 1 दिवस केंद्र वर्ग भरत. विशेष प्रावीण्य असलेले शिक्षक परीक्षेच्या दृष्टीनं त्या विषयाची तयारी करून घेत.
केंद्र वर्गातही 2 शाळेत अंतर्गत स्पर्धा असते. स्पर्धेनी वर्ग तयार होतात. इन्स्पेक्शन्स सुरू झाली. विस्तार अधिकारी साहेबांनी इन्स्पेक्शन सुरू केलं. मार्चपूर्वी इन्स्पेक्शन उरकायची घाई असते. कुलकर्णी म्हणून होते विस्तार अधिकारी. ते बेलोशी शाळेत आले. मला म्हणाले, इथल्या 7वीच्या वर्गाचं इन्स्पेक्शन घेणार आहे, त्याबरोबर तुमच्या वर्गाचं इन्स्पेक्शन घेतलं तरी चालेल का? म्हणजे दोन्ही वर्गाचं एकत्र होईल, माझा वेळ वाचेल. मी होकार दिला. 7वीच्या वर्गाचं इन्स्पेक्शन सुरू झालं. कुलकर्णी साहेबांच्या तोंडून प्रश्न बाहेर पडण्यापूर्वीच रांजणीच्या शाळेतल्या सगळ्याच्या सगळ्या मुलांचे हात वर व्हायला लागले. भाषेचे झाले, हिंदीचे झाले, गणितात तर कहर झाला. सगळ्याच विषयात माझा वर्ग उत्कृष्ट तयारीचा होता हे दिसून आलं. माझं अध्यापन बेलोशे गुरुजींना दाखवण्याचं भाग्य मला लाभलं. त्यांनी माझं ते कौशल्य ओळखलं. बेलोशे गुरुजींनी माझं अभिनंदन केलं आणि आपला राग बेलोशी शाळेतल्या सहकारी शिक्षकांवर काढला. आंबेघरला शैक्षणिक शिबिर होतं. तालुका मास्तर असलेले आणि नव्याने विस्तार अधिकारी झालेले ग गाढवे तिथे हजर होते. माणूस शिक्षण क्षेत्रात फार मोठा. तालुक्यात त्यांच्याविषयी प्रचंड आदर. त्यांना राष्ट्रपती आदर्श पुरस्कार मिळाला होता. आदर्श तालुका मास्तर म्हणून जिल्हाभर मान होता. वक्तृत्व, अध्यापनशैली आणि प्रशासनात फार मोठं आदर्श व्यक्तिमत्व. मी त्यांच्याविषयी फक्त ऐकून होतो, व्यक्ती पाहिली नव्हती. कुडाळ भागातल्या सगळ्या शिक्षकांचं ते शिबिर होतं. मी त्यांना त्या शिबिरात पाहिलं. काळी मूर्ती, हाडकुळी, उंची डोळ्यात भरण्यासारखी, डोळ्यात बुद्धिमत्तेचं तेज, पांढरं शुभ्र धोतर, 3 बटनांचा कॉलरचा शर्ट, त्यावर कोट, डोक्यावर टोपी. पाहता क्षणी त्यांच्या पायाजवळ नतमस्तक व्हावं असं व्यक्तिमत्व. त्या शिबिरात मी बोलायला उभा राहिलो. बोलतच राहिलो. सगळे शिक्षक ऐकत राहिले. माझं भाषण मध्येच थांबवलं. ग गाढवे बोलायला पुढे आले. म्हणाले, तुम्ही ज्यांचं भाषण ऐकताना भारावून गेला त्यांचा परिचय करून देतो. मी मध्येच बोलणं योग्य नाही, पण मला राहावेना. ऐकून होतो. आज मला पाहण्याचं आणि ऐकण्याचं भाग्य लाभलं. आणि मग ते माझ्याविषयी बोलत राहिले. माझ्या साहित्याविषयी, शैक्षणिक विचारासंदर्भात. मग माझं भाषण पुढे सुरू झालं. शैक्षणिक विषयावर मी बोलत होतो. आता मला प्रोत्साहन मिळालं होतं, बळ मिळालं होतं. माझ्या तोंडून प्रभावी वक्तृत्व बाहेर पडत होतं. चांगला तासभर मी बोललो. या शिबिरातून मी माझा बहुमान घेऊन आलो. अंगावर मुठभर मांस चढलं होतं. त्यातून प्रेरणा मिळाली होती. कुठल्याशा मासिकातून मी ग गाढवेंचा फोटो शोधून काढला आणि माझ्या टाचणवहीच्या पहिल्या पानावर चिकटवला. खाली लिहिलं, माझी प्रेरणा. 4 दिवसात माझं खास अभिनंदनाचं सविस्तर पत्र ग गाढवेंच्याकडून आलं. ते खऱ्या अर्थानं सोन्याचं मानपत्र होतं. त्या वर्षाचा जावळी तालुक्याचा ग गाढवे पुरस्कार मला मिळाला. हा माझा फार मोठा बहुमान होता. खंडाळा तालुक्यात 1 वर्ष आणि जावली तालुक्यात केवळ काही महिने नोकरी केलेल्या मुलाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ग गाढवेंच्या नावाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. बेलोशे गुरुजींचा अभिमान वाढला. आपण लावलेल्या झाडाला फळ आल्याचं बघून माळ्याला आनंदच होतो, अभिमानच वाटतो. बेलोशे गुरुजी बेलोशीत शिक्षक असल्यामुळे राजकीय, शैक्षणिक, संघटना क्षेत्रातली मोठी माणसं बेलोशीला येत. लांबून का होईना त्यांचा सहवास मला मिळायला लागला. कोणी जेवायला थांबलं तर त्यांच्या घरी वाढप्याचं काम माझ्याकडे. त्यांचं बोलणं, त्यांचं संभाषण मी मनात साठवत राहायचो. आणि का कोण जाणे संघटनेचा नेता व्हावं, लांबून का होईना पण राजकारणात भाग घ्यावा असं मला वाटायला लागलं. त्यांच्या अंगच्या संघटना कौशल्याचा अप्रत्यक्ष प्रभाव माझ्यावर पडायला लागला. पुढे माझी आणि माझ्या पत्नीची म्हणजे सौ कुसुमची बदली बेलोशीला झाली. हेडमास्तर म बेलोशे गुरुजी. प्रतिदिन 8 तासांचा सहवास मला जवळून लाभला. माझं शिक्षण चालू होतं. त्यांचं कुशल नेतृत्व सतत उठून दिसत होतं. आम्हा उपशिक्षकांवर त्यांचा जबरदस्त वचक होता, तर ग्रामस्थात त्यांच्याबद्दल आदर होता. मी त्यांचं अनुकरण करायला लागलो. तरुण ग्रामस्थांशी माझा स्नेह वाढला. पांडुरंग टेलर, गावडे, साहेबराव बेलोशे, दत्तात्रय बेलोशे टेलर अशा तरुणांशी माझी मैत्री जुळली. पालकांशी बोलण्याची पद्धती मी त्यांच्याकडून शिकलो. बेलोशी गावाची भूमी सकस.
तिथे पसाभर पेरलं तर 5-10 पोत्याला मरण नव्हतं. काम करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थ भरभरून देतात, कौतुक करतात, अक्षरशः पालखीतून मिरवतात. माझ्या ऑक्टोपस कथासंग्रहाचं प्रकाशन तिथेच झालं. गावाने सत्कार केला. शेकडो लोकांना अन्नदान केलं. त्यावेळचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते माझा बेलोशीत सत्कार झाला. माननीय नामदार सुशीलकुमार शिंदे यांच्याही हस्ते माझा बेलोशीत सत्कार झाला. बेलोशी काटवली इतकं जवळचं गाव झालं. मी गावाचा आजन्म देणेकरी झालो. त्यांच्या ऋणात राहून काम करायला लागलो. ज्ञानदेव माऊली, धोंडू सावळा, महादेव पाटील बेलोशीचे, अण्णा पाटील, शंकरराव बेलोशे, बाळू बेलोशे अशा कर्त्या माणसांच्या खांद्यावर गावाचा कारभार होता. खांदे समर्थ होते आणि त्यांना आशीर्वाद हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज कळंबे यांचे होते. बेलोशीतच त्यांचं वास्तव्य होतं. विकासात गाव अग्रेसर होता. गावातली एकी कौतुक करण्यासारखी होती. गावाला संतवचनांचा आधार होता. हरिभक्तीची परंपरा होती. कळंबे महाराजांच्या चरणानं गाव पवित्र झालं होतं. हरिभक्त परायण कळंबे महाराज हे विज्ञान युगातील महान संत. हरिनामाबरोबर लोकांचं जीवन उभं करण्यासाठी आणि या काळातले खरे ज्ञानेश्वर घडवण्यासाठी गावोगावी त्यांनी मंदिरं बांधली. हरिनाम सप्ताह सुरू केले. शाळांच्या इमारती बांधल्या. जावळी सहकारी बँकेची स्थापना केली. त्यांच्या या निस्पृह सेवेमुळे ते जनवंदनीय होते. त्यांची सेवा महाराष्ट्रभर पसरली होती. त्यामुळे मोठमोठी कर्तृत्व संपन्न माणसं बेलोशीत येत होती आणि त्यांचा दर्शन योग मला घडत होता. हा जगन्नाथ घडत होता. सेवावृत्तीची दीक्षा मी मनोमन तिथेच घेतली. दानशूर धनवान माणसांच्याकडून मागून विद्यार्थ्यांच्या गरजा दूर करण्याचा पुढे मी घाट घातला. त्याचं स्फुल्लिंग तिथेच मनात फुललेलं होतं. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं या आत्मचरित्राचा. या पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.